नमस्कार, मी ममता सिंधुताई सपकाळ आणि आपण बघत आहात फ्रायडे फॅक्ट्स. 2017 ऑक्टोबरचा महिना. खरं तर सुरुवातीपासूनच त्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आम्ही हा विचार करत होतो, पण 14 ऑक्टोबर 2017 या दिवशी माईंनी अजून एका संस्थेला सुरुवात केली, एका शाखेला सुरुवात केली सप्तसिंधूच्या, आणि ती शाखा होती तीर्थरूप मुलांचे वसतिगृह. म्हणजे कसं आहे बघा की CWC म्हणजे बाल कल्याण समिती यांच्याकडून दाखल होणारी मुलं, गव्हर्नमेंटकडनं येणारी मुलं ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, म्हणजे एक पालक किंवा पूर्णतः अनाथ किंवा काळजी आणि संरक्षण हा शब्द आपण मुख्यत्वे घेऊया, त्या मुलांना संस्थांमध्ये दाखल करून घेण्यात यावं असा तो नियम आहे. जी मुलं अनाथ नाहीत पण त्यांना काळजी संरक्षणाची गरज आहे, म्हणजे त्यांना पालक आहेत पण तरीही त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे, तरीही त्यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशा मुलांनी कुठं जायचं? हे 2017चं माईंडचं थिंकिंग सांगते मी तुम्हाला. आणि त्यावेळेस माईंनी विचार केला की इतकं मोठं बांधकाम जर मी केलं आहे, म्हणजे 4 मजली बांधकाम इमारतीचं, आणि त्यामध्ये महिला बालकल्याण खात्याकडनं आपल्याला मिळाली 50 मुलांची मान्यता, तर बाकीची जागा ही इतर मुलांसाठी का वापरली जाऊ नये? आणि मग ती मुलं कुठली आपण घ्यायची संस्थेमध्ये, किंवा कुठल्या मुलांना आपण ॲडमिशन द्यायचं? तर मग असे पालक किंवा अशी मुलं निवडली जावीत की ज्यांना काळजी संरक्षणाची गरज तर आहेच आहे, पण त्यांचं शिक्षण होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी कायम सांगत असते की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि पुनर्वसन ही पंचसूत्री आहे आमची. पण पालक असूनही जर ह्या 5 गोष्टी त्या मुलांपर्यंत पोचत नसतील तर मग ती संस्थेत का दाखल होऊ नयेत आणि आपण त्यांच्यासाठी काम का करू नये? यातूनच हा विचार पुढे आला आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी तीर्थरूप मुलांचे वसतिगृह माईंनी सुरू केले. आज या ठिकाणी ह्या मांजरीच्या इमारतीमध्ये ह्या दोन्हीही संस्था काम करत आहेत. दोन्ही ठिकाणी मुलांचं वास्तव्य आहे, मुलांसाठीच ही संस्था काम करते, आणि दोन्ही संस्थां मिळून आता 55 मुलं इथं आहेत. त्यांचं शिक्षण, त्यांचं पालनपोषण, त्यांचं पुनर्वसन, सगळी जबाबदारी ही सन्मती बालनिकेतन, तीर्थरूप वसतिगृह आणि सप्तसिंधू संस्था असं मिळून ह्या ठिकाणी काम सुरू आहे.